उद्या शून्य जाईल प्रत्येक शून्यला धुळे शहराचा आणि जिल्ह्याचा विकास होईल. मित्रांनो, या धुळे शहराचा जिल्ह्याच्या विकासासाठी माझा जो अजेंडा आहे, माझा जो अजेंडा आहे तो अजेंडा आपल्या हातामधून पोचवला जात आहे. मित्रांनो, मी कुठली कुठली कामं करणार आहे आणि त्या कामांच्या माध्यमातून शहराचा कसा सर्वांगीण सुंदर विकास होईल, शहराला कसा रचनात्मक आधुनिक आकार येईल आणि त्याच्यानंतर शहरातील समाजाचा प्रत्येक समाजाचा कसा परिपूर्ण विकास केला जाईल, हा अजेंडा आपल्या सर्वांच्या हातामध्ये आलेला आहे. आपण त्यावर वाचावे, चिंतन मंथन करावं आणि मी दिलेल्या अजेंड्यापेक्षा एकाही माहितीला मी तुम्हाला चांगला उत्कृष्ट अजेंडा दिलाच नसेल याचा साक्ष पुरावा आपल्या हातात राहील. मित्रांनो, त्यामुळे या माझ्या ऑटो रिक्षाला जास्तीत जास्त मतांनी आपल्याला विजय करायचा आहे. मित्रांनो, या जवाहर ग्रुपचे कारनामे ऐकल्यानंतर आपण सर्वांसमोर जरा थोडासा समाचार या दादांचा अजून बोलू इच्छितो. मित्रांनो, काल परवापर्यंत हे लोक काँग्रेसचे जोडे उचलत होते आणि शिवसेना बीजेपीला जोडे मारत होते. काँग्रेसचे जोडे चाटत होते आणि शिवसेना बीजेपीला जोडे मारत होते. हे झालं बदलू बघा. एका बापाला भेटून नाही, बापाचं नाव लावणं माहीत नाही. प्रत्येकातून स्वार्थ होते, बाप बदलतात तसून पक्ष बदलून टाकतात. बघा मित्रांनो, यांनी काल पर्यंत काँग्रेसचे जोडे चाटले आणि शिवसेना बीजेपीला जोडे मारले. आज स्वार्थासाठी बघा मित्रांनो, यांनी शिवसेना बीजेपीचे जोडे चाटणे सुरू केले आणि काँग्रेसला जोडे मारणे सुरू केलं. इतके हे स्वार्थी लबाड लफंगे आहेत की मतलब करतात, हे काहीही कुठल्याही घरामध्ये जाऊ शकतात. अशा जलबदलूंच्या या जिल्ह्यामध्ये अनेक आपण संधी दिलेला आहे आणि संधी देऊन पाहिलेली आहे. परंतु संधी कोणी नेतृत्व या ठिकाणी